नमस्कार. राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील. नमस्कार, मी सुरेश राजाराम पाटील आमनापूरनं मला सुद्धा मागणी झालेली आहे. जी आमनापूर गावावर सत्ता आहे. पालिका आकाराम पाटील या सरपंच आहे. वसंतदादा कारखान्यात संचालक होतो. आई वसंतदादा कारखान्यात संचालक होती. वडील आर्यमान्ना पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक. आर्यमान्नांचे जे वारसा म्हणून आम्ही बी नंतर टिकवलेला आहे. अण्णांनी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा लेवलची पद असून ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे. माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख, माननीय संग्रामभाऊ देशमुख, माननीय शरद भाऊ लाड यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, तिकीट मला दिली, ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेला होता हे माझ्यासोबतच आहेत. महापुरामध्ये आम्ही माणसं बोटीनं बाहेर काढली. नाव गावातील होते, ती साधी नाव आवलं मारत गावातून बाहेर काढली माणसं. आलो तर स्वच्छता करायची, पूर्ण गावात चिखल होता आणि ते स्वच्छ करायला आम्ही 3 दिवस नटत होतो. आम्ही कर्यांचं ट्रॅक्टर घेतलं, मग बोलवून त्यांच्यात डिझेल घातलं, डिझेल घालून ती स्वच्छता केली, सगळी भरून बाहेर काढलं. भाजप सरकार असल्यामुळं प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये मिळालं. बाहेर गेलेल्यासनी 2,000 रुपये मिळालं. कुणाचं पूर्ण पडझड झाली त्याला 95-100 मिळालं. शेतकऱ्यांनी इतकी मदत मिळाली की हे भाजप सरकारच पाहिजे आहे असं म्हणते. कोरोनाच्या काळामध्ये क्वारंटाईन केलेल्या माणसांनी जेवण घातलं. आमच्या आर्यमान्नांच्या नावाच्या ट्रस्टवर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळचं जेवणाची सोय केली. आर्यमान्ना कुटुंब म्हणजे आमचं जे घराणं आहे ते अशा सार्वजनिक कामातच कायम व्यस्त असते. चांगल्या नेतृत्वाबद्दल मला बी अभिमान आहे, जनतेला बी अभिमान आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्याकडं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होते ती, देवाभाऊंच्याकडं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होते ती, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होते ती. भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे अभिमान आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी आहे, देशात भारतीय जनता पार्टी आहे. तिथूनच जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी निवडून गेली. रस्ते चांगले झाले पाहिजे, वाडी वस्तीवर जाणारं रस्ते तयार झाले पाहिजे. त्यांच्या पोलीस न्यूज एक्सप्रेस कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या पोलीस न्यूज एक्सप्रेसच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आज आपण आलो आहोत अंकलखोप जिल्हा परिषद गटामध्ये. या जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांची या निवडणुकीमागची भूमिका आपण समजावून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे या पोलीस न्यूज एक्सप्रेसच्या राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या कार्यक्रमामध्ये. पहिल्यांदा आपला परिचय सांगा. नमस्कार, मी सुरेश राजाराम पाटील आमनापूर अंकलखोप जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. सध्या आपण कोणकोणत्या पदांवर कार्यरत आहात? माझ्याकडं RR पाटील खरेदी विक्री संघ तासगाव संचालक पद आहे. नंतर साधनाशील संस्थेचं अध्यक्षपद आहे. आमनापूर विकास सोसायटी संचालक आहेत. आणि आमची आमनापूर गावावर सत्ता आहे आणि तिथं आमची चुलती बालिका आकाराम पाटील ह्या सरपंच आहेत. या सगळ्या संस्था अत्यंत उत्तम पद्धतीनं सुरळीत आहेत. त्याचबरोबर मी वसंतदादा कारखान्यात संचालक होतो. हे तुमच्या पदांबद्दल तर झालंच. आता मला तुमची राजकीय पार्श्वभूमी सांगा. माझे वडील आर्यम पाटील अण्णा हे वसंतदादा कारखान्यात संचालक होते. नंतर आई वसंतदादा कारखान्यात संचालक होती. वडील आर्यमान्ना पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक होते. नंतर खरेदी विक्री संघ ही मार्केट कमिटीत तासगावमध्ये संचालक होते. परत पलूस तालुक्यामध्ये सभापती होते. नंतर जिल्हा परिषदमध्ये बी निवडून आलेले होते. म्हणजे अशी पार्श्वभूमी पहिल्यापासून आमचं हे राजकीय जे आहे आर्यमान्नांचे जे वारसा म्हणून आम्ही बी नंतर टिकवलेला आहे. अण्णांनी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा लेवलची पदं असून ते सभापती पद असून दे, ह्यात
अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्यानंतर मी सुद्धा चांगलं काम करत आहे. जनतेतनं मला सुद्धा मागणी झालेली आहे. आज भारतीय जनता पक्षामधून या अंकलखोप जिल्हा परिषद गटामध्ये एवढी उमेदवारीबाबत रस्सीखेच असताना आपल्याला उमेदवारी कशी या पारड्यात पडली हे आम्हाला सांगा. माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख, माननीय संग्रामभाऊ देशमुख, माननीय शरदभाऊ लाड यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, भारतीय जनता पार्टीतनं माझ्यावर तिकीट मला दिली, त्याबद्दल मी त्यांचा आधी आभार मानतो. आणि भारतीय जनता पार्टीतनं ज्यांनी अर्ज भरलेला होता हे माझ्यासोबतच आहेत आणि मी ह्या सगळ्यांनी घेऊनच संघ इलेक्शन लढवणार आहे. आपल्याकडे 2019 असेल, त्यानंतर 2021 असेल, कृष्णा नदीला महापूर आला आणि या महापुरामध्ये लोकांचं प्रचंड नुकसान झालं, लोक प्रचंड अडचणीत आली. त्यावेळेला आपण कशा पद्धतीनं काम केलं, त्याचबरोबर त्यानंतर कोरोना आला, या कोरोनाच्या काळात पण आपल्या माध्यमातून कसं काम झालं याबद्दल थोडंसं सांगा. महापुरामध्ये आम्ही माणसं बोटीनं बाहेर काढली. नाव गावातील होती एक, ती साधी नाव आवलं मारत गावातून बाहेर काढली माणसं. असं बरंचसं म्हणजे महापुरात काय झालं, माणसं बाहेर नेली, बाहेर त्यांची जेवणाची सोय केली सगळीकडं. नंतर म्हणजे ज्या त्या गावातनी जेवणाची सोय केली, राहण्याची सोय केली, जनावरांची सोय करायला लागली आम्हाला. नंतर गावात आलो तर स्वच्छता करायची. पूर्ण गावात चिखल होता आणि ते स्वच्छ करायला आम्ही 3 दिवस नटत होतो. आम्ही 3 ते 4 दिवस आमनापूर गावामध्ये ट्रॅक्टर घेऊन, म्हणजे जवळजवळ आपलं शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर घेतलं, मग बोलवून त्यांच्यात डिझेल घातलं, डिझेल घालून ती स्वच्छता केली, सगळी भरून बाहेर काढलं. नंतर आम्हाला सगळ्या लोकांनी बी साथ दिली, त्यातून आम्ही गावातील घाण काढून स्वच्छता केली. भाजप सरकार असल्यामुळं प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये मिळालं, बाहेर गेलेल्यासनी 2,000 रुपये मिळालं. आणि इथं आल्यानंतर कोणाची पडझड झाली त्या पद्धतीनं पडझडीच्या प्रमाणे पैसे मिळालं. कोणाचं पूर्ण पडझड झाली त्याला 95-100 मिळालं. म्हणजे काय अशा पद्धतीनं भरपूर मदत मिळाली. शेतकऱ्यांनी इतकी मदत मिळाली की हे भाजप सरकारच पाहिजे आहे असं म्हणते. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही क्वारंटाईन केलेल्या माणसांनी जेवण घातलं. आमच्या आर्यमानांच्या नावाच्या ट्रस्टवर शाळेमध्ये क्वारंटाईन केलेली होती. मग त्या कोरोना झालेल्या लोकांनी शाळेमध्ये क्वारंटाईन केलेलं होतं. तिथं आम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळचं जेवणाची सोय केली त्यांची. परत कोणाचे कोरोनामुळं क्वारंटाईन केलेली होती, तिथं जाऊन त्यासनी ह्याची सोयता केली. नंतर आरोग्याचे विषय झालं तरी शासनाकडं जेवढी मदत मिळता येईल तेवढी कोरोनाच्या काळात केली आम्ही. अशा प्रकारे आमचं आर्यमान्ना कुटुंब म्हणजे आमचं जे घराणं आहे ते अशा सार्वजनिक कामातच कायम व्यस्त असते आणि प्रत्येक लागल त्याला आम्ही मदत करत असतो. अर्थातच भारतीय जनता पार्टीनं आपल्याला फार मोठी जबाबदारी सोपवली आणि आपल्याला उमेदवारी दिली. आता मला सांगा, या भारतीय जनता पार्टीचे जे नेतृत्व आहेत यामध्ये राज्यामध्ये आज आदरणीय फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री म्हणून त्यांचं फार मोठं काम दिसतं. त्याचबरोबर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं पंतप्रधान म्हणून एक मोठं काम दिसतं. यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांची जी ध्येय धोरण आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या चांगल्या नेतृत्वाबद्दल मला बी अभिमान आहे आणि जनतेला बी अभिमान आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्याकडं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होते ती, देवाभाऊंच्याकडं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होते ती, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होते ती. याबद्दल मला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे अभिमान आहे आणि त्यातून मला तिकीट मिळाले. राज्यात भारतीय जनता पार्टी आहे, देशात भारतीय जनता पार्टी आहे, इथं सांगली जिल्ह्यात जनता पार्टी पाहिला आहे आणि पंचायत समितीला जनता पार्टी पाहिला आहे. त्यामुळं जनतेतूनच जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी निवडून येईल. कोणतं विकासाचं व्हिजन घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरला आहात? माझ्या मतदारसंघात
रस्ते चांगले झाले पाहिजे. नंतर वाडी वस्तीवर जाणारं रस्ते तयार झालं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. या जिल्हा परिषद अंकलकोप गटामध्ये आरोग्याच्या सोयीसुविधा चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे यासाठी मी प्रयत्न करीत. त्याचबरोबर मी जिल्हा परिषद शाळांच्याकडे जास्त लक्ष देईन. त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगल्या योजना आणण्याचा मी प्रयत्न करीन. एक चांगलं विकासाचं विजन घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरला आहात. आपल्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या पलूस न्यूज एक्सप्रेसकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते अंकलखोप जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील. अशाच मुलाखतींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस. नमस्कार. राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील. नमस्कार. मी सुरेश राजाराम पाटील आमनापूर. मला सुद्धा मागणी झालेली आहे. जी आमनापूर गावावर सत्ता आहे. पालिका आकाराम पाटील या सरपंच आहे. वसंतदादा कारखान्यात संचालक होतो. आई वसंतदादा कारखान्यात संचालक होती. वडील आर्यमान्ना पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक. आर्यमान्नांचे जे वारसा म्हणून आम्ही बी नंतर टिकवलेला आहे. अण्णांनी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा लेवलची पद असून ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे. माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख, माननीय संग्रामभाऊ देशमुख, माननीय शरद भाऊ लाड यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, तिकीट मला दिली, ज्यांनी अर्ज भरलेला होता हे माझ्यासोबतच आहेत. महापुरामध्ये आम्ही माणसं बोटीनं बाहेर काढली. नाव गावातील होते, ती साधी नाव आवलं मारत गावातून बाहेर काढली माणसं. आलो तर स्वच्छता करायची पूर्ण गावात चिखल होता आणि ते स्वच्छ करायला आम्ही 3 दिवस नटत होतो. आम्ही कर्यांचं ट्रॅक्टर घेतलं, बोलवून त्यांच्यात डिझेल घातलं, डिझेल घालून ती स्वच्छता केली, सगळी भरून बाहेर काढलं. भाजप सरकार असल्यामुळं प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये मिळालं. बाहेर गेलेल्यासनी 2,000 रुपये मिळालं. कुणाचं पूर्ण पडझड झाली त्याला 95-100 मिळालं. शेतकऱ्यांनी इतकी मदत मिळाली की हे भाजप सरकारच पाहिजे आहे असं म्हणते. कोरोनाच्या काळामध्ये क्वारंटाईन केलेल्या माणसांनी जेवण घातलं. आमच्या आर्यमान्नांच्या नावाच्या ट्रस्टवर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळचं जेवणाची सोय केली. आर्यमान्ना कुटुंब म्हणजे आमचं जे घराणं आहे ते अशा सार्वजनिक कामातच कायम व्यस्त असते. चांगल्या नेतृत्वाबद्दल मला बी अभिमान आहे, जनतेला बी अभिमान आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्याकडं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होते ती, देवाभाऊंच्याकडं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होते ती, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होते ती. भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे अभिमान आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी आहे, देशात भारतीय जनता पार्टी आहे. तिथूनच जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी निवडून गेली. रस्ते चांगले झाले पाहिजे. वाडी वस्तीवर जाणारं रस्ते तयार झाले पाहिजे. आमच्या पलूस न्यूज एक्सप्रेसकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या पलूस न्यूज एक्सप्रेसच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आज आपण आलो आहोत अंकलखोप जिल्हा परिषद गटामध्ये. या जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांची या निवडणुकीमागची भूमिका आपण समजावून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे या पलूस न्यूज एक्सप्रेसच्या राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या कार्यक्रमामध्ये. पहिल्यांदा आपला परिचय सांगा. नमस्कार. मी सुरेश राजाराम पाटील आमनापूर अंकलकोप जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. सध्या आपण कोणकोणत्या पदांवर कार्यरत आहात? माझ्याकडं RR पाटील खरेदी विक्री संघ तासगाव संचालक पद आहे. नंतर साधनाशील संस्थेचं अध्यक्षपद आहे. आमनापूर विकास सोसायटी संचालक आहेत. आणि आमची आमनापूर गावावर सत्ता आहे आणि तिथं आमची चुलती बालिका आकाराम पाटील ह्या सरपंच आहेत. या सगळ्या संस्था अत्यंत उत्तम पद्धतीनं सुरळीत आहेत. त्याचबरोबर मी
वसंतदादा कारखान्यात संचालक होतो. हे तुमच्या पदांबद्दल तर झालंच. आता मला तुमची राजकीय पार्श्वभूमी सांगा. माझे वडील आर्यम पाटील अण्णा हे वसंतदादा कारखान्यात संचालक होते. नंतर आई वसंतदादा कारखान्यात संचालक होती. वडील आर्यम अण्णा पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक होते. नंतर खरेदी विक्री संघ ही मार्केट कमिटीत तासगावमध्ये संचालक होते. परत पलूस तालुक्यामध्ये सभापती होते. नंतर जिल्हा परिषदमध्ये बी निवडून आलेले होते. म्हणजे अशी पार्श्वभूमी पहिल्यापासून आमचं हे राजकीय जे आहे आर्यमानांचे जे वारसा म्हणून आम्ही बी नंतर टिकून